सरकारी महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं साताऱ्यामधलं फलटण हादरले। आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहिली होती। पीएसआय गोपाल बदनेनं लैंगिक अत्याचार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे। संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। साताऱ्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टर संपदा मुंडेंनी हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरनं हातावरती सुसाईड नोट लिहिली, ज्यामुळे सातारा हादरलं। हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरनं पीएसआय गोपाल बदने आणि इंजिनियर प्रशांत बनकरवर गंभीर आरोप केलेत। संपदा मुंडेंनी हातावर सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय ते बघूयात। माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझ्यावर 4 वेळा रेप केला, आणि प्रशांत बनकर, ज्याने मागचे 5 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिलेत। त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे। महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। माहितीनुसार प्रशांत बनकर हा घरमालक होता आणि साताऱ्यात महिला डॉक्टर भाड्याने राहत होती। या प्रकरणात डॉक्टर संपदा मुंडेंनी 13 ऑगस्टला एक पत्र लिहिल्याचं समोर आलंय। या पत्रात त्यांनी आरोपी फिट नसताना सुद्धा पोलीस दबाव टाकून आरोपी फिट असल्याचं सर्टिफिकेट मागतात असा आरोप केलाय। दबाव टाकताना ते अपशब्दही वापरतात असं या पत्रामध्ये लिहिलंय। दरम्यान डॉक्टर मुंडेंच्या नातेवाईकांच्या आरोपामुळे या प्रकरणात एका खासदाराचंही नाव ओढलं जातंय। नातेवाईकांच्या आरोपानुसार एका खासदाराच्या पीएच्या फोनवरून डॉक्टर मुंडेंना दबावासाठी फोन केल्याचा आरोप आहे। इथे काहीतरी दबाव, नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। पोस्टमॉर्टमसाठी 3 ते 3.5 तास उलटून गेले तरी पण कुणीही डॉक्टर पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलेले नाहीयेत। आणि तिचे जे काही तिने अर्ज दिलेले आम्हाला प्रत मिळाली, त्यामध्ये फक्त खासदारांच्या नावाचा उल्लेख, खासदारांच्या पीएने फोन करून खासदार बोलले आणि त्यांना दबाव टाकला चुकीचे पोस्टमॉर्टम बनवण्यासाठी, एवढा उल्लेख आहे। दरम्यान या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी, असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। अशा घटना जीवाला चटका लावणाऱ्या आहेत, परंतु या घटनेमध्ये सुद्धा जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। लवकरात लवकर हे आरोपी पकडले सुद्धा जातील। पोलीस खात्याचे अधिकारी जे रक्षक आहेत कायद्याचे, ते रक्षकच भक्षक होत असतील तर दाद कोणाकडे न्यायची? फक्त त्या 2 अधिकारीच नाही तर या एकूण प्रकरणाची एसआयटी चौकशी होणं जास्त गरजेचं आहे। या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। त्या 2 अधिकाऱ्यांच्यासह ज्यांनी या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असेल, ज्या वरिष्ठांनी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं असेल, त्या सगळ्या लोकांना चौकशीच्या या कक्षेमध्ये आणलं गेलं पाहिजे। भंडाऱ्यामधील कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर आमची नजर आहे असं खळबळजनक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। या कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार असा इशारा सुद्धा बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। यावर संजय राऊतांनी मात्र टीका केली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या भंडाऱ्यामधल्या कार्यकर्त्यांना झटका दिलाय। भंडाऱ्यात कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर आमची नजर असल्याचं वक्तव्य करून बावनकुळेंनी खळबळ माजून दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भंडाऱ्यात भाजपमध्ये बंडखोरी आणि गटबाजीला ऊत आला होता। त्यामुळे स्थानिक निवडणुकीआधी बावनकुळेंनी भंडाऱ्यामधल्या भाजप कार्यकर्त्यांना व्हॉट्सअप सर्व्हेलन्सचा झटका दिला। आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्त्याने बदनामी केली, पंकज परणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवले ना। परणे आपल्या घरी ना, पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार। तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय बोलतो कोणत्या वाटतं
पण बंधूंनो एक चुकीचे पडणार पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार एक चुकीचे पडणार. हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल, यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. संजय राऊताला का मिरची झोंबली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. और उसमें जो पीएसआई है उनको निलंबित किया गया है और जो जो तथ्य सामने आएंगे वो जांच में शामिल किए जाएंगे. हाँ, उनको ढूंढा जा रहा है. वो जो आपके सामने आया है उतनी जानकारी हमारे पास अभी है और उसी आधार पर ये गुना दाखिल हुआ है. ये हम एसपी को बताया है, वो आपको उसमें डिटेल नोट देंगे. इसमें जो पीएसआई है वो निलंबित है. थैंक यू वेरी मच. इसके बारे में अभी इससे ज्यादा टिप्पणी मैं नहीं करूंगा. नहीं, इस बारे में एसपी बता पाएंगे, मैं तो नहीं बता पाऊंगा. हे कोणती आहे? तुम्हाला काही सांगायचं नाही. थँक्यू म्हणून टाकाल, चहा पाण्यात आग्रह कराल जाऊ ना. दुसरी टीम बोलवा त्यांना. त्याच्यात आज एक मुलगा आहे. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. रवींद्र धंगेकर यांच्याकडनं मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आरोप करण्यात आलाय. त्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. महापौर असताना मोहोळ पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डर बडेकरांची गाडी वापरायचे असा आरोप धंगेकरांनी केलाय. बडेकर बिल्डरांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावला होता असं देखील धंगेकर म्हणाले. जमीन लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील धंगेकर यांनी म्हटलंय. मोहोळ पुण्याचे महापौर असताना कोथरूडच्या बडेकर बिल्डरची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते. हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर. MH12 SW 0909 या गाडीवर पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी होती. संविधानिक पद सांभाळताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचा बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का? संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत. महापौर पद, केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल. त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल 400 पटीनं वाढली आहे. बडेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप दमदाटा करून करण्यात आली होती. आता बडेकर केवळ नावाला उरलेत. पुण्यातील महापौर पदाची अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द मुरलीधर मोहोळ यांची राहिली आहे. बघा 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे. जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता. तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही. असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही. वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत. माझ्यावर एक गुन्हा दाखवा. उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे. अरे नका करू. आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला. बघा आज देशात 51,000 तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी. उद्या माझा जनता दरबार आहे, 17वा 13वा जनता दरबार आहे उद्या माझा. आज प्रत्येक जनता दरबारात 5-5, 10,000 लोकांची कामं मी करतो. हेच लावा दे बाबांना चांगलं. हे काय ते उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडे लोकांनी टाकून दिलेलं आहे. उगाच आपलं ते रोज काय ते बोलताना आपण रोज चालवतोय. तुम्ही मोहोळवर बोलत नाही.
ते माझ्या वैयक्तिक बोलले तर त्यांचं तर मग हातवरच काढेल. मग त्यांच्यावर गुन्हे आहेत का नाही, ते कुठं बसत होते, कुठं उठत होते, कुठला पब चालवत होते, मी बोललोय का कधी? वैयक्तिक बोललोय का? मी वैयक्तिक त्यांच्यावर टीका करत नाही. मी जर वैयक्तिक माझ्यावर कोण आलं तर मग त्यांचे सगळं मग पंचपत्रच, मग त्यांना पाळता भोय थोडी करेल. माझ्यावर वैयक्तिक बोललं तर मग वैयक्तिक बोलन, त्याची तयारी त्यांनी ठेवा तुमच्या माध्यमात. मी वैयक्तिक बोलायला सुरुवात केली की त्यांना घर सोडून जावं लागेल कोथरूडमधनं. तुमच्यावर जर बोलायला सुरुवात केली, तुमचे पबचे व्यवसायापासनं तर तुमच्या बारमध्ये काय चालतंय, तुम्ही कुठं काय करताय, जर बोलायला सुरुवात केली आणि तिथले फोटो पाठवले तर मग तुम्ही रडू नका, मग तोंड लपून पाळायची वेळ येईल. महानगरपालिकेचे महापौर असताना त्यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारामध्ये कशी घाण ठेवली, त्याची मुरलीधर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली. मग याच्यामध्ये बिल्डरांच्या गाडीला महापौरांचा लोगो कसा? ज्या महानगरपालिकेचं 8,000 कोटीपेक्षा जास्त अंदाजपत्रक होतं आणि मग ती गाडी बिल्डरांच्या नावावर असलेल्या गाडीवर महापौरांचा लोगो लावून तुम्ही रोज फिरत होता. मग आता ह्याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे. बिल्डरांची गाडी वापरणं, बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं, म्हणजे हे सगळं त्यांनी ही शासकीय यंत्र, मग महानगरपालिकेतले नकाशे असतील, त्यातली जी काय पॉझिटिव्ह जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वादाने झाली. धंगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहोळला आपला विरोधक समजून आणि समजणं याच्याकरता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना, प्रचंड मताने पराभव झाला. एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं, 1 वेळा सोडून 4 वेळा केलं. पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत, आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे. त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही. मुरली मोहोळवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही. ते त्यांना विरोधक मानतात. त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे. रमेश पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये धंगेकर, जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं असं रमेश पाटलांनी धंगेकर यांना म्हटल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. तुमची मला भीती वाटते, धंगेकरांनी असं मिश्किल वक्तव्य रमेश पाटील यांच्याशी बोलताना केलंय. तुम्ही जे काम करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे, एवढं मला कळतं. मला काय फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय बोलणार, प्लीज काय ते बोलणार भाऊ, प्लीज. बरं आहे का नाही? काय अरे यार भाऊ, उद्योग माझा भाऊ विषय असा आहे बरं का. नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ, 100% अरे यार भाऊ, ऐका ना, मी म्हणत होता या बाबाचा मला का अजून फोन येत नाही, काय येत नाही, पण आलाच. तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ द्या. आता काय एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा. तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का. आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे. थँक्यू सर. रमेश पाटील हे महाराष्ट्रातले नेते आहेत आणि ते बोलतात, पण मला वाटत होतं कधीतरी त्या रमेश पाटील साहेबांचा मला फोन येईल आणि तो आलाच. आल्यानंतर मी पहिली त्यांची माफी मागितली की तुम्ही सगळ्यांना शिव्या देता, मला प्लीज शिव्या देऊ नका, मी तुमची माफी मागतो, माझं जर काय चुकलं असेल तर. ते तिकडनं म्हणले आय लव्ह यू, म्हणलं चला थँक्यू, वाचलो मी. आणि आता बातमी येते सांगलीमधून. जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव एका रात्रीत अज्ञातानं बदललं. राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं नाव लिहिण्यात आलं. कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यामुळे जत तालुक्यामध्ये खळबळ माजली. तर सकाळी पुन्हा एकदा राजे विजय डफळे नावाचा बोर्ड या ठिकाणी हटवण्यात आला. जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव एका रात्रीमध्ये अज्ञातानं बदललं. सांगलीमधील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना असं कारखान्याचं नाव, मात्र अज्ञाताने राज्य विजय डफळे सहकारी कारखाना असं नाव या ठिकाणी हा स्टिकर जो आहे तो यावर चिकटवला होता. काल रात्री काही लोकांनी अज्ञात इसमानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजे विजय डफळे कारखान्याचे स्टिकर चिकटून किंवा राजाराम बापू कारखान्याच्या नावावर काळीमा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले, ह्या प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो. कायदेशीर बाबीचा तपासणी करून पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत. जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येईल ते करण्यात आपण कमी पडणार नाही, हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा. लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना
या व्यक्त झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली. ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढायची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे. काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विकत घेतला, परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील. माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयशे डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे. परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे. जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.